नमस्कार विद्यार्थ्यांनो, रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन रोज प्रकल्पांतर्गत सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत। मी सौ अर्चना गणेश शिवाळे, रयत शिक्षण संस्थेचे धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा या ठिकाणी अध्यापनाचे कार्य करत आहे। विद्यार्थ्यांनो, आज आपण चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील 5वं प्रकरण आहे ठेवी डिपॉझिट। या प्रकरणातील ठेवींची स्वीकृतीच्या नूतनीकरणाच्या अटी व शर्ती टर्म्स अँड कंडिशन्स फॉर ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थ्यांनो, यापूर्वी आपण प्रकरण क्रमांक 2 मध्ये ठेवींचा स्वीकार या घटकाचा अभ्यास केलेला आहे। याच्यामध्ये आपण ठेव कशाला म्हणतात हेही पाहिलेलं आहे आणि कंपनी ठेवींच्याद्वारे आपले भांडवल कसे उभे करतात त्याचाही अभ्यास आपण केलेला आहे। परंतु थोडक्यात आपण आढावा घेऊया की ठेव म्हणजे काय। जर सर्वसामान्य जनता असेल, शेतकरी वर्ग असेल, नोकरदार वर्ग असेल किंवा व्यावसायिक असतील, जो काही त्यांचा दैनंदिन जो काही खर्च आहे तो खर्च करून जी रक्कम शिल्लक राहते ती रक्कम त्या व्यक्ती काय करत असतात, बँकेमध्ये बचतीच्या स्वरूपामध्ये ठेवत असतात। त्यालाच काय म्हटलं जातं, ठेव असं म्हटलं जातं। आणि या ठेवी ठेवणाऱ्या व्यक्तींना ठेवीदार असे म्हटले जाते। मग या ठेवीदारांना त्यांच्या ठेवीवर त्यांनी ज्या पद्धतीच्या ठेवी ठेवल्या असतील, ज्या कालावधीसाठी ठेवी ठेवल्या असेल त्यानुसार त्यांना त्याच्यावरती व्याज हे दिलं जातं। तर विद्यार्थ्यांनो, आज आपण या पुढील पॉईंट पाहणार आहोत, तो म्हणजे ठेवींची स्वीकृतीच्या नूतनीकरणाच्या अटी व शर्ती टर्म्स अँड कंडिशन्स फॉर ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट। याच्यामध्ये पहिली अट आहे ठेवींची रक्कम अमाऊंट ऑफ डिपॉझिट। यामध्ये आपण कोणकोणत्या कंपन्या किती टक्के रक्कम ठेव रूपाने स्वीकारू शकतात त्याचा अभ्यास करणार आहोत। पहिली कंपनी आहे खाजगी कंपनी, प्रायव्हेट कंपनी। खाजगी कंपनी आपल्या सभासदांकडून किंवा संचालकांकडून अथवा त्यांच्या नातेवाईकांकडून वसूल भागभांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 100% ठेव रूपाने रक्कम जमा करू शकते। परंतु कंपनी कायद्यामध्ये नमूद केल्यानुसार काही खाजगी कंपन्यांना वसूल भागभांडवल व मुक्त राखीव निधीच्या 100%पेक्षा जास्त ठेवी स्वीकारता येते। कंपनी 100% रक्कम ठेव रूपाने जमा करू शकते, परंतु जर का कंपनी कायद्यामध्ये नमूद केलं असेल तर कंपनी 100%पेक्षा जास्त ठेव ही स्वीकारू शकते। यानंतर दुसरी कंपनी आहे सार्वजनिक कंपनी, पात्र कंपनी सोडून, पब्लिक कंपनी अदर दॅन एलिजिबल कंपनी। पात्र कंपनी सोडून जेव्हा ठेव रक्कम वसूल भांडवल व मुक्त राखीव निधीच्या 25%ची मर्यादा, म्हणजे ठेव रक्कम ही वसूल भागभांडवल व मुक्त राखीव निधीच्या जर का 25% असेल किंवा ही मर्यादा जर का पूर्वीच पार केली असेल तर अशा वेळी कंपनीला सभासदांकडून ठेव ही स्वीकारता येत नाही। यानंतर पुढची कंपनी आहे पात्र सार्वजनिक कंपनी, एलिजिबल पब्लिक कंपनी। तर याच्यामध्ये 2 भाग आहेत, सभासद आणि सर्वसामान्य जनता। सभासदांच्या बाबतीत जर कंपनीने ठेव मर्यादा, वसूल भांडवल व मुक्त राखीव निधी यांची सरासरी 10% ही जर का ओलांडली असेल तर सभासदांकडून नव्याने ठेव स्वीकारता येत नाही। आणि जनतेच्या बाबतीत ही मर्यादा जर का 25% इतकी ओलांडली असेल, म्हणजेच वसूल भांडवल आणि राखीव निधी यांची सरासरी 25% इतकी जर का ओलांडली असेल तर जनतेकडून नव्याने ठेव स्वीकारता येत नाही। म्हणजे सभासदांच्या बाबतीत 10% आणि जनतेच्या बाबतीमध्ये 25% इतकी मर्यादा आहे। त्यानंतर पुढची कंपनी आहे सरकारी कंपनी, गव्हर्नमेंट कंपनी। सरकारी कंपनी वसूल भागभांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 35%पेक्षा जास्त रकमेचा ठेवी म्हणून स्वीकार करू शकत नाही। तर 35%पेक्षा कमी रक्कम असेल कशाच्या, तर वसूल भागभांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या, तर कंपनी ठेव म्हणून स्वीकार करू शकते। परंतु जर का ही रक्कम 35%पेक्षा जर का जास्त असेल तर अशा परिस्थितीमध्ये कंपनी ठेवीचा स्वीकार करू शकत नाही। ही झाली आपली पहिली अट ठेवींची रक्कम। याच्यामध्ये आपण 4 कंपन्यांच्या बाबतीत पाहिलं, खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी, पात्र सार्वजनिक कंपनी। याच्यामध्ये आपण 2 भाग पाहिले, सभासद आणि सर्वसामान्य जनता आणि सरकारी कंपनी। यानंतर पुढची अट आहे कालावधी, ठेवीचा कालावधी, पिरियड टेन्युअर ऑफ डिपॉझिट।
कंपनी कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त 36 महिन्यांसाठी ठेवींचा स्वीकार करू शकते. 36 महिन्यापेक्षा जास्त मुदतीच्या ठेवींचा कंपनी स्वीकार करू शकत नाही किंवा त्या ठेवींचे नूतनीकरणही करू शकत नाही. परंतु विशिष्ट परिस्थितीत कंपनी तिच्या अल्पकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवी स्वीकारू शकते. परंतु अशा स्वीकारलेल्या ठेवीची परतफेड ही ठेव स्वीकारल्यापासून 3 महिन्यांच्या आत करता येत नाही. जरी ह्या ठेवी स्वीकारल्या तरी त्या 3 महिन्यांच्या आत परत करता येत नाहीत. आणि अशा ठेवींची रक्कम ही वसूल भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 10% जास्त असत नाही. विशिष्ट परिस्थितीत जर ठेवीदाराने विनंती केली असेल तर कंपनी अशी ठेव परत करू शकते किंवा परत केली जाते. आणि कंपनी ठेव स्वीकारत असतानाच अटी कायम ठेवत ठेवीचे नूतनीकरणही करू शकते आणि यालाच नवीन ठेवी स्वीकारणे असे म्हटले जाते. यानंतर पुढची अट आहे ती म्हणजे मागता क्षणी न परत करावयाच्या ठेवी, नो डिमांड डिपॉझिट. मागता क्षणी परत करावयाच्या ठेवींचा स्वीकार किंवा नूतनीकरण कंपनी करू शकत नाही. म्हणजेच ज्या ठेवी ठेवल्यानंतर की जो काही ठेवीदार असेल त्यांनी जर का मागणी केली तर लगेचच ठेव परत करावी लागते, अशा ठेवींचा स्वीकार कंपनी करू शकत नाही. त्यानंतर चौथी अट आहे सुरक्षित किंवा असुरक्षित ठेवी, सेक्युअर्ड और अनसेक्युअर्ड डिपॉझिट. ठेव स्वीकारत असताना परिपत्र किंवा जाहिरात याच्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार ठेव सुरक्षित किंवा असुरक्षित आहे हे स्पष्टपणे नमूद केलेले असावे. सुरक्षित ठेवीसाठी कंपनीला आपल्या मूर्त मालमत्तेवर बोजा निर्माण करावा लागतो आणि हे ठेव स्वीकारल्यापासून तो 30 दिवसांच्या आत निर्माण केला जातो आणि सदर मालमत्ता ही ठेवीदाराकडे तारणही दिलेली असते. त्यानंतर पुढची अट आहे ठेवीसाठी अर्ज, ॲप्लिकेशन फॉर्म. कंपनी ठेव स्वीकृतीचा छापील अर्ज हा ठेवीदाराला पुरवत असते आणि हा अर्ज संभाव्य ठेवीदाराला विहित नमुन्यामध्येच भरून द्यावा लागतो. आपण बँकेत गेल्यानंतर पाहतो की आपल्याला जर का पैसे बँकेमध्ये भरायचे असतील तर तिथं आपल्याला बँकेतून काय केला जातो, एक फॉर्म दिला जातो आणि त्याच्यावरती आपल्याला आपली सर्व माहिती लिहायची असते की आपलं नाव असेल, त्याच्यानंतर आपण किती पैसे ठेव म्हणून ठेवणार आहोत, ते अक्षरी, अंकी, त्यानंतर आपली सही, या सर्व गोष्टी त्या फॉर्मवर आपल्याला दिसून येतात आणि हा अर्ज संभाव्य ठेवीदाराला त्या ह्याच्यामध्ये विहित नमुन्यामध्ये भरून द्यावा लागतो आणि या अर्जामध्ये ठेवीसाठी आणलेली रक्कम दुसऱ्या व्यक्तीकडून कर्जाऊ घेतलेली नाही असं निवेदन देणं सुद्धा आवश्यक आहे. यानंतर पुढची अट आहे संयुक्त नावे, जॉईंट नेम. विद्यार्थ्यांनो, जॉईंट अकाउंट हा शब्द तर तुम्ही ऐकून असालच. जॉईंट अकाउंट म्हणजे एकापेक्षा जास्त, म्हणजेच 2 व्यक्तींचं अकाउंट. संयुक्त नावाने जर ठेव ठेवण्याची इच्छा जर का ठेवीदाराची असेल तर कंपनी ठेवीची रक्कम संयुक्त नावाने स्वीकारू शकते. म्हणजे जसं जॉईंट अकाउंट असतं त्याच पद्धतीने कंपनी हे संयुक्त नावाने ठेव ही स्वीकारू शकते. परंतु ही ठेव 3 व्यक्तींपेक्षा जास्त नावाने एकत्रितरित्या स्वीकारता येत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये 3 व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती असू नयेत. पुढची अट आहे वारस, नॉमिनेशन. कायद्यानुसार ठेवीदाराला त्याचा वारस नियुक्तीचा अधिकार आहे. वारस म्हणजे त्याच्या मृत्यूच्या पश्चात ती रक्कम ज्या व्यक्तीला मिळणार आहे त्या व्यक्तीला वारस असे म्हटले जाते की त्याच्या मृत्यूच्या पश्चात ही ठेवीची रक्कम काय होते, त्या वारसदाराला मिळत असते. यानंतर पुढची अट आहे ती म्हणजे परिपत्रक, जाहिरात, सर्क्युलर और ॲडव्हर्टाइजमेंट. तर जेव्हा कंपनी सभासदांकडून ठेवी गोळा करत असते त्यावेळी परिपत्रकाद्वारे त्यांना कळवण्यात येते. परंतु ज्यावेळी कंपनी आम जनतेकडून ठेवी स्वीकारणार असतील अशा वेळी कंपनीला जाहिरात प्रसिद्धही करावी लागते. आता याच्यामध्ये आपण जो पहिला मुद्दा आहे परिपत्रक किंवा जाहिरातीतील तपशील तो आपण पाहणार आहोत. आता याच्यामध्ये कोणकोणता तपशील असतो तर कंपनीच्या आर्थिक स्थितीचे विवरणपत्र, नव्याने स्वीकारण्यात येणाऱ्या ठेवीतील सुरक्षित आणि असुरक्षित ठेवीचे प्रमाण, पतमानांकन संस्थेचे पतमानांकन जर पात्र कंपनी असेल तर, ठेव योजनेचा तपशील,
ठेव विश्वस्तांची नावे आणि स्वीकारण्यात आलेल्या मागील ठेवींपैकी देय रक्कम हा तपशील त्या परिपत्रकामध्ये आपल्याला दिसून येतो. यानंतर ब पॉईंट आहे, नोंदणी अधिकाऱ्याकडे परिपत्रकाची अथवा जाहिरातीची नोंद करणे. वरील तपशिलासह म्हणजे जो वरती आपण तपशील पाहिला त्या तपशिलासह परिपत्रक अथवा जाहिरात तयार केल्यानंतर त्याची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करण्यात येते आणि त्यावर सर्व संचालकांच्या सह्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर याच्यातील क पॉईंट आहे तो म्हणजे परिपत्रक व जाहिरात प्रसिद्ध करणे. नोंदणी अधिकाऱ्याकडे परिपत्रकाची अथवा जाहिरातीची नोंद केल्यानंतर कंपनी फक्त 30 दिवसानंतर काय करत असते, जाहिरात प्रसिद्ध करत असते. आणि जर कंपनी सभासदांकडून ठेव स्वीकारणार असेल तर त्यांना रजिस्टर पत्राद्वारे, स्पीड पोस्ट अथवा ईमेलद्वारे परिपत्रक हे पाठवले जाते. आम जनतेला ठेवी ठेवण्याबाबत आवाहन करावयाचे असल्यास जाहिरात ही प्रसिद्ध करावी लागते आणि जाहिरात प्रसिद्ध करत असताना देशातील प्रमुख जास्त खप असणारे इंग्रजी वृत्तपत्रातून जाहिरात ही प्रसिद्ध करावी लागते. तसेच कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय ज्या राज्यात आहे त्या राज्यातील प्रमुख प्रादेशिक भाषेतून ही जाहिरात प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. यानंतर ड आहे तो म्हणजे जाहिरातीची मुदत. वैधता. परिपत्रक अथवा जाहिरातीची वैधता ही वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर किंवा आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर 6 महिन्यांसाठी ग्राह्य धरण्यात येते. परंतु या दोन्ही तारखेपैकी जी तारीख अगोदरची असेल ती तारीख विचारात घेतली जाते. म्हणजेच वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर किंवा आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर 6 महिन्यांसाठी आणि या दोन्ही तारखेंपैकी जी तारीख अगोदर येईल ती तारीख काय केली जाते, विचारात घेतली जाते. यानंतर पुढची अट आहे ठेव विश्वस्ताची नियुक्ती, अपॉइंटमेंट ऑफ डिपॉझिट ट्रस्टी. जेव्हा पात्र कंपनी आणि सार्वजनिक कंपन्या ठेवी स्वीकारत असताना अशा ठेवींना सुरक्षितता मिळावी यासाठी काय करत असते, ठेव विश्वस्तांची नेमणूक करते. मग एक किंवा अनेक ठेव विश्वस्तांची नेमणूक कंपनी करू शकते. ही ठेव रक्कम परत करण्यासाठी जर का कंपनी असमर्थ ठरली तर ठेवीदारांच्या ठेवीची रक्कम परत करण्यासाठी ठेव विश्वस्त काय करत असतात, मदत करत असतात. म्हणजेच ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करतात. परिपत्र किंवा जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी 7 दिवस अगोदर या ठेव विश्वस्तांबरोबर विश्वस्त करार हा करावा लागतो. ठेव विश्वस्त हा स्वतः किंवा एकूण ठेवीदारांच्या 1 ठेवीदारांनी जर का मागणी केली असेल अथवा ठेवीची परतफेड करण्यासाठी कंपनी असमर्थ ठरल्यास ठेव विश्वस्तांना ठेवीदाराची सभा बोलविण्याचा किंवा भरविण्याचा अधिकार हा असतो. यानंतर 10वी अट आहे मालमत्तेवर बोजा तारण निर्माण करणे, क्रिएट चार्ज ऑन ॲसेट. ज्यावेळी कंपनी आम जनतेकडून सुरक्षित ठेव स्वीकारत असते अशा वेळी कंपनीने ठेव स्वीकारलेल्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत सुरक्षित ठेव स्वीकारून ठेवलेल्या रकमेपेक्षा कमी नसलेल्या रकमेसाठी काय म्हटलेलं आहे विद्यार्थ्यांनो, इथं व्यवस्थित लक्षात घ्या की जेव्हा कंपनी आम जनतेकडून सुरक्षित ठेव स्वीकारत असते अशा वेळी कंपनीने ठेव स्वीकारलेल्या तारखेपासून म्हणजे जेव्हा कंपनीने ती ठेव घेतली असेल त्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत सुरक्षित ठेव स्वीकारून ठेवलेल्या रकमेपेक्षा कमी नसलेल्या रकमेसाठी तिच्या मूर्त मालमत्तेवर बोजा निर्माण करते. म्हणजे जर का 30,000 रुपये जर का ठेवीदाराने ठेव म्हणून ठेवलेली असेल तर 30,000चीच व्हॅल्यू असलेली जी काय मालमत्ता असेल त्याच्यावरती बोजा निर्माण केला जातो. ती व्हॅल्यू 30,000पेक्षा कमी असता कामा नये. सुरक्षिततेची किमान रक्कम ही ठेव विम्याद्वारे समाविष्ट नसलेल्या रकमे इतकी असली पाहिजे आणि मालमत्तेवर बोजा हा ठेव विश्वस्ताच्या नावाने निर्माण केला जातो. यानंतर पुढील अट आहे ठेव विमा, डिपॉझिट इन्शुरन्स. ठेवीबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी 30 दिवस अगोदर विम्याची आवश्यकता भासल्यास कंपनी ठेवीचा
विमा घेऊ शकते. जर विम्याची गरज भासत असेल तर कंपनी काय करू शकते, जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी 30 दिवस अगोदर ठेवीचा विमा घेऊ शकते. आणि जर ठेवीची रक्कम अधिक व्याज यांची एकत्रित बेरीज जर का 20,000पर्यंत असेल तर त्या रकमेच्या बेरजेएवढा विमा उतरवता येतो. ठेवीची रक्कम अधिक व्याज म्हणजे जी तुम्ही ठेव ठेवली असेल, सपोज 18,000 असेल, 19,000 असेल आणि त्याच्यावरचं व्याज 1,000 असेल, म्हणजे त्यांची एकत्रित बेरीज किती होते, 20,000 होते. मग जर काही ठेवीची रक्कम आणि व्याज यांची जर का एकत्रित बेरीज ही 20,000पर्यंत असेल तर त्या रकमेच्या बेरजेएवढा विमा हा उतरविता येतो. त्यानंतर पुढील अट आहे पतपात्रतेचा दाखला मिळवणे, ऑब्टेन क्रेडिट रेटिंग. ठेवी स्वीकारण्यापूर्वी प्रत्येक कंपनीला पतपात्रतेचा दाखला मिळवणे आवश्यक आहे. ठेवीचे परिपत्र किंवा ठेवीची जाहिरात प्रसिद्ध करत असताना त्याच्यामध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख हा करावा लागतो. आणि कंपनीची निव्वळ संपत्ती, आर्थिक स्थिती, ठेव रक्कम, वेळेत परत करण्याची क्षमता इत्यादीनुसार कंपनीला काय केलं तर पतमानांकन दिले जाते. आणि कंपनीला पतपात्रतेचा दाखला दरवर्षी ठेव स्वीकारण्यापूर्वी घेणे हे बंधनकारक आहे. म्हणजे ठेव स्वीकारण्यापूर्वी प्रत्येक कंपनीला हा पतपात्रतेचा दाखला मिळवणे हे गरजेचे आहे. पुढील अट आहे ठेव परतफेड राखीव निधी खाते उघडणे, ओपन डिपॉझिट रीपेमेंट रिझर्व्ह अकाउंट. ठेव रक्कम स्वीकारणाऱ्या प्रत्येक कंपनीस ठेवीची रक्कम परत करण्यासाठी सूचित बँकेत स्वतंत्र ठेव परतफेड राखीव निधी खाते उघडावे लागते. आणि या खात्यात त्या आर्थिक वर्षात परतफेड करावयाच्या एकूण ठेवीच्या 15% रक्कम दरवर्षी 30 एप्रिल किंवा त्यापूर्वी वर्ग करणं हे बंधनकारक आहे. आणि खात्यातील रकमेचा विनियोग म्हणजेच त्याचा वापर केवळ ठेवीची परतफेड करण्यासाठीच केला जातो. ठेवीची रक्कम स्वीकारत असताना प्रत्येक कंपनीला ही ठेवीची रक्कम परत करावी लागते आणि त्यासाठी कंपनीला स्वतंत्र ठेव परतफेड राखीव निधी खाते हे उघडावे लागते. आणि या खात्यामधील रकमेचा उपयोग फक्त ठेवीची परतफेड करण्यासाठीच केला जातो. यानंतर पुढील अट आहे ठेव पावती, डिपॉझिट रिसीट. ठेवीदाराकडून ठेवीची रक्कम प्राप्त झाल्यापासून किंवा धनादेशाचे शोधन झाल्यापासून 21 दिवसांच्या आत, विद्यार्थ्यांनो हे तुम्हाला रिकाम्या जागा भरा याच्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा चूक बरोबर ते लिहा, शब्द किंवा शब्दसमूह लिहा किंवा गटात किंवा जो अधोरेखित शब्द आहे तो दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. यापैकी कोणत्याही एका ठिकाणी तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि हे एकदम महत्त्वाचं असं वाक्य आहे की ठेवीदाराकडून ठेवीची रक्कम प्राप्त झाल्यापासून किंवा धनादेशाचे शोधन झाल्यापासून 21 दिवसाच्या आत, किती दिवसांच्या आत तर 21 दिवसाच्या आत ठेव पावती ही ठेवीदारास दिली पाहिजे. या पावतीत ठेवीदाराचे नाव, पत्ता, ठेवीची रक्कम, व्याजदर, ठेवीचा परतफेड दिनांक इत्यादी तपशील नोंदविण्यात येतो. आणि या पावतीवर संचालक मंडळाने ज्या अधिकाऱ्यास स्वाक्षरी करण्याचा अधिकार दिलेला आहे त्याची स्वाक्षरी म्हणजे सही व कंपनीचा शिक्का हा उमटविण्यात येतो. यानंतर पुढील अट आहे ठेवीची नोंदवही, रजिस्टर ऑफ डिपॉझिट. कंपनीने स्वीकारलेल्या ठेवीसाठी किंवा नूतनीकरण करण्यात आलेल्या ठेवीसाठी स्वतंत्र ठेव नोंदवही नोंदणीकृत कार्यालयामध्ये ठेवणे बंधनकारक आहे. आता ठेवीची नोंदवही या नावावरून आपल्या लक्षात येते की त्याच्यामध्ये काय नोंद केलेलं असेल तर जी काही ठेवी स्वीकारल्या असेल किंवा त्याचं नूतनीकरण केलं असेल तर त्याच्याची जी काही नोंद असणार आहे ती त्याच्यामध्ये असणार आहे. आणि यासाठी नोंदवही नोंदणीकृत कार्यालयामध्ये ठेवणं बंधनकारक आहे. आणि या नोंदवहीत ठेवी स्वीकारल्यापासून 7 दिवसाच्या आत ठेवीदाराच्या नोंदी केल्या पाहिजेत. यानंतर पुढील अट आहे ठेव विवरणपत्र, रिटर्न ऑफ डिपॉझिट. ठेव स्वीकारणाऱ्या प्रत्येक कंपनीला प्रत्येक वर्षी विहित नमुन्यात 30 जून अखेर ठेव विवरणपत्र नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावे लागते. आणि या विवरणपत्रात 31 मार्च अखेरच्या ठेवीच्या सर्व नोंदी करण्यात येतात आणि ते 30 जून अखेर ठेव विवरणपत्र नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावे लागते. यानंतर पुढील अट आहे व्याज, इंटरेस्ट. ठेवीची परतफेड ही ठेव मुदत संपण्या अगोदर केली जात असेल तर अशा वेळी
RBIने निश्चित केलेल्या व्याजदरापेक्षा 1% व्याजदर कमी करण्यात येतो. जर का ठेवीदाराला पैशाची गरज असेल आणि मुदत संपण्या अगोदरच जर का त्याने ठेवीची मागणी केली असेल, परतफेड करण्यासाठी जर का त्याने मागणी केली असेल, तर अशा वेळी RBIने निश्चित केलेल्या व्याजदरापेक्षा 1% व्याजदर कमी करण्यात येतो. त्याचप्रमाणे ठेवीची मुदत संपलेली आहे व ठेवीदाराने ठेवीच्या रकमेची मागणी कंपनीकडे केली आहे, परंतु कंपनीची परतफेड केली नसेल, म्हणजे जर का त्याची मुदत संपलेली आहे आणि त्याचे पैसे परत मिळण्यासाठी त्याने मागणी केलेली आहे, परंतु त्याने जर का कंपनीची जी काही परतफेड असेल, जे काही थकीत असेल ते जर का परत केले नसेल, तर अशा थकीत ठेवीवर कंपनीस दंडासह 18% दराने ठेव परतफेड करण्याच्या तारखेपर्यंत व्याज हे द्यावे लागते. यानंतर पुढील अट आहे ती म्हणजे अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचा अधिकार. राईट टू अल्टर द टर्म्स अँड कंडिशन्स. कंपनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ठेवी स्वीकारण्याच्या किंवा परतफेडीच्या अटी आणि शर्तीमध्ये कोणताही बदल करू शकत नाही. ज्या काही अटी आणि शर्ती आहेत त्याच्यामध्ये कंपनी कोणताही बदल करू शकत नाही. ठेव विश्वस्त करार आणि ठेव विमा करारानुसार ठेव स्वीकारण्याबाबतचे परिपत्रक किंवा जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतरच कंपनीकडून ठेवीचा स्वीकार हा करण्यात येतो. यानंतर पुढील अट आहे आर्थिक विवरणाबाबत खुलासा करणे. डिस्क्लोजर इन फायनान्शियल स्टेटमेंट्स. जर कंपनीस ठेवी या संचालकाकडून प्राप्त झाल्या असतील, म्हणजे संचालकांकडून जर का त्यांना ठेवी मिळाल्या असतील, तर त्याबाबतचा खुलासा किंवा माहिती आर्थिक विवरणपत्रामध्ये करावा लागतो. आणि जर का कंपनी खाजगी असेल आणि तिच्या संचालकांनी नातेवाईकांकडून जर का ठेव स्वीकारलेली असेल, तरीसुद्धा त्याची माहिती विवरणपत्रामध्ये स्पष्ट करणे हे बंधनकारक आहे. आणि यानंतर शेवटची अट आहे ती म्हणजे शिक्षा, कारवाई, पनिशमेंट. जर कंपनीच्या अधिकाऱ्याने कंपनी कायद्यातील तरतुदींचे ठेवी स्वीकारण्याबाबत उल्लंघन केल्यास आणि तो दोषी आढळल्यास तो शिक्षेस पात्र ठरतो. आणि महाराष्ट्र सरकारने गुंतवणूकदाराच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी ठेवीदार संरक्षण कायदा 1999 हा संमत केलेला आहे. आणि या कायद्याचे कंपनीने उल्लंघन केल्यास ती शिक्षेस पात्र ठरू शकते. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो आपण एकूण 20 अटींचा अभ्यास केलेला आहे. तर या जो काही आपला मुद्दा आहे तर याच्यावरती आपल्याला कोणता प्रश्न येऊ शकतो, तर ठेवींची स्वीकृती आणि ठेवीचे नूतनीकरण याबाबतच्या कोणत्याही 4 अटी व शर्ती लिहा. विद्यार्थ्यांनो या ठिकाणी असं का म्हटलं आहे की कोणत्याही 4 अटी किंवा शर्ती लिहा, तर याच्यामध्ये आपल्याला एकूण 20 मुद्दे आहेत. त्यामुळे 20 मुद्दे आपल्याला या 4 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो. किंवा जर का आपल्याला सपोज हा ब्रॉड क्वेश्चन आला तो जास्तीत जास्त 8 मार्कांसाठी आपल्याला तो येऊ शकतो. आणि याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त 8 ते 10 अटींचा पण उल्लेख करू शकतो. परंतु याच्यामध्ये आपल्याला एकूण 20 अटी असलेल्या दिसून येतात. जर एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्न पडला असेल की मला जर का 20 अटी लिहायच्या असतील तरीसुद्धा 20च्या 20 अटी तुम्ही लिहिल्या तरीसुद्धा चालू शकतील. धन्यवाद.